खुनाचा थरार, एका क्षणात घडलेला संताप आणि त्यानंतर रचलेला धक्कादायक बनाव. पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगता पती थेट अंत्यसंस्कारासाठी निघाला. पण अंत्यविधी होण्याआधी सातत्याने मान वर काढली. अटॅक आला असेल तर मग शरीरावर मारहाणीच्या या खुणा कशा? या एका प्रश्नाने संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण दिलंय आणि एका निर्दयी हत्येचा पर्दाफाश झालाय. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. अंबाजोगाई तालुक्यातील हातोला शिवारात घडलेली ही घटना ऐकून कोणाच्याही अंगावर काठा उभा राहील. शेतात सालगडी म्हणून काम करणारा सुरेश शेरफुले आणि त्याची पत्नी शीलाबाई हे दोघेही कष्टकरी जीवन जगत होते. घरातील रोजचे ताणतणाव, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वाद यामुळे त्यांच्या संसारात सतत खटके उडत होते. मात्र या वादाचे रूप इतके भीषण वळण घेईल याची कोणालाही कल्पना नव्हती. शुक्रवार दिनांक 23 रोजी सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. शब्दांचे बाण सुटले आणि क्षणातच रागाने आंधळ्या झालेल्या सुरेशने हातात काठी उचलली. पत्नी शीलाबाईच्या डोक्यावर आणि शरीरावर त्याने सपासप वार केले. काही क्षणातच शीलाबाई जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. संताप ओसरल्यानंतर समोर पडलेलं प्रेत पाहून सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली. पण पश्चातापाऐवजी त्याने स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधला. खुनाचे पुरावे लपवण्यासाठी सुरेशने थंड डोक्याने एक धक्कादायक बनाव रचला. पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगायचे आणि सगळे काही नैसर्गिक मृत्यू असल्यासारखे दाखवायचे असा त्याचा डाव होता. त्यासाठी त्याने शीलाबाईचा मृतदेह गुपचूप उचलला आणि देहलूर तालुक्यातील आपल्या मूळ गावी आलूर येथे घेऊन गेला. वाटेत कुठेही संशय येऊ नये याची त्याने खबरदारी घेतली. गावी पोहोचता सुरेशने नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना सांगितलं की शीलाबाईला अचानक हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. दुःख व्यक्त करणारे शब्द, डोळ्यात आणलेले खोटे अश्रू आणि अंत्यसंस्काराची लगबग सगळं काही अगदी नियोजनबद्ध सुरू होतं. कुणालाही शंका येऊ नये यासाठी तो शांतपणे वागत होता. पण सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी बाहेर येतच. मयत शीलाबाईचा भाऊ जेव्हा बहिणीला शेवटचे पाहण्यासाठी पुढे आला तेव्हा त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच भरलं. बहिणीच्या शरीरावर दिसणाऱ्या जखमा, सूज आणि मारहाणीच्या खुणा त्याच्या मनात संशय निर्माण करू लागल्या. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंगावर अशा जखमा कशा असू शकतात हा प्रश्न त्याला अस्वस्थ करू लागला. त्याने थेट सुरेशला विचारले, अटॅक आला असेल तर या जखमा कशामुळे झाल्या? या साध्या पण थेट प्रश्नाने सुरेश गडबडून गेला. तो आधी एक उत्तर देऊ लागला, मग दुसरे. कधी घसरल्याचे कारण सांगितले तर कधी प्रवासात काहीतरी झाल्याचे. त्याची उत्तरे विसंगत आणि संशयास्पद होती. हे पाहून शीलाबाईच्या भावाचा संशय अधिकच बळावला. क्षणाचाही विलंब न करता त्याने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. देगलूर पोलीस ठाण्यात जाऊन त्याने संपूर्ण हकीकत सांगितली आणि बहिणीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. देगलूर पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि तात्काळ बर्दापूर पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये समन्वय साधत तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. पोलिसांनी परिस्थितीची माहिती घेताच अंत्यविधी होण्याआधीच कारवाई करण्याचा निर्णय घेतला. संशयाच्या आधारे सुरेशला ताब्यात घेण्यात आले आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याची उत्तरे पुन्हा पुन्हा बदलत होती. अखेर पोलिसांच्या दबावापुढे आणि पुराव्यांपुढे त्याचा बनाव उघड झाला आणि त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. दरम्यान मयत शीलाबाईचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास आणि शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदनातून मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असून मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याची पुष्टी होण्याची शक्यता आहे. देगलूर पोलीस आणि बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. या घटनेने अंबाजोगाई तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादात
भरातून पत्नीचा खून करून त्यावर नैसर्गिक मृत्यूचा मुलामा देण्याचा हा प्रकार समाजाला हादरवणारा आहे. एका भावाच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या समयसूचकतेमुळे एका निष्पाप महिलेच्या हत्येचं सत्य समोर आलंय. अन्यथा हा खून अंत्यसंस्काराच्या राखेत कायमचा लपून गेला असता. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.